विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचे ट्रान्झॅक्शन बघितले. त्याचं जर्नल एंट्रीजमध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं ते बघितलं. त्यानंतर आपण काही त्याची प्रॅक्टिस पण केली. ते प्रॅक्टिस करत असताना पर्सनल अकाउंटचे वेगळे, रिअल अकाउंटचं वेगळं आणि नॉमिनल अकाउंटचं वेगळं, अशा तिन्ही प्रकारचे आपण वेगवेगळे प्रॉब्लेम, ट्रान्झॅक्शन आणि त्याची जर्नल एंट्रीजमध्ये आपण सॉल्व्ह केले. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मी काही ट्रान्झॅक्शन असे देणार आहे जे की मिक्स असणार आहेत. काही एक्झाम्पल्स पर्सनलचे असतील, काही एक्झाम्पल्स रिअल अकाउंटचे असतील आणि काही ट्रान्झॅक्शन्स नॉमिनल अकाउंटचे असतील. हे तिन्ही मिक्स करून मी तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन देणार आहे. त्याचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आपल्या ॲपवरती पण टाकायचं आहे आणि आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे, आर्यभट्ट भास्कराचार्य, चाणक्य, द्रोणाचार्य किंवा आर्यभट्ट 2, ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला ते शेअर करायचं. तर ट्रान्झॅक्शन सगळ्यांनी लिहून घ्या. पहिलं ट्रान्झॅक्शन असणार आहे, राहुल पेड ₹100 टू सायली. राहुल पेड ₹100 टू सायली. सेकंड ट्रान्झॅक्शन, पूजा पेड ₹500 टू वैष्णवी. पूजा पेड ₹500 टू वैष्णवी. थर्ड ट्रान्झॅक्शन, फर्निचर सोल्ड फॉर ₹10,000. फर्निचर सोल्ड फॉर ₹10,000. चौथं ट्रान्झॅक्शन, TV purchase for ₹20,000. TV purchase for ₹20,000. Next transaction, salary paid ₹10,000. Salary paid ₹10,000. Next transaction, rent received ₹20,000. Rent received ₹20,000. Next transaction, Vidya paid ₹100 to Komal. Vidya paid ₹100 to Komal. Next, fridge purchase for ₹10,000. Fridge purchase for ₹10,000. Next transaction. Rahul paid ₹600 to Vidya. Rahul paid ₹600 to Vidya. Commission received ₹10,000. Commission received ₹10,000. Next, wages received ₹2,000. Wages received ₹2,000. Next, furniture sold for ₹350. Furniture sold for ₹350. हे जे आता ट्रान्झॅक्शन मी सांगितले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याची जर्नल एंट्रीज लिहायचे. हे झालं आपलं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. ह्या एक्झाम्पल सकट तुमच्या ग्रुपवरती आणि तुमच्या ॲपवरती जी काय आपण बॅच तयार केलेली आहे, त्या बॅचमध्ये मी काही असाइनमेंट टाकल्या. असाइनमेंट नंबर 2, असाइनमेंट नंबर 3. ह्या दोन्ही असाइनमेंट तुम्हाला आजच्या आज सॉल्व्ह करायचे आहेत आणि संध्याकाळी 9 पर्यंत ते आपल्या ॲपवरती किंवा आपल्या ग्रुपवरती ते शेअर करायचे. ठीक आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपला जो 12वीचा नवीन सिलेबस आला आहे, न्यू 2020-21 सिलेबस फॉर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी फॉर 12th कॉमर्स. ह्याच्यामध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहेत. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे इंट्रोड्युसिंग टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तीसरा रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनर्स, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, डेथ ऑफ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, बिल्स ऑफ एक्सचेंज, कंपनी अकाउंट्समध्ये इश्यू ऑफ शेअर्स, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग. असा हा 10 चॅप्टरचा जो काही सिलेबस तुमच्यासाठी स्टेट बोर्डनं डिझाईन केलेला आहे, तो सिलेबस कसा आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले इंट्रोड्युसिंग टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. ह्यामध्ये पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिप कशी होते, पार्टनरशिप होण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स नेसेसरी आहेत, पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पार्टनरशिप करत असताना काय ॲग्रीमेंट करावं लागतं, पार्टनरशिप करण्यासाठी मिनिमम किती मेंबर्स असावे लागतात, अशा गोष्टी किंवा पार्टनरशिपच्या फीचर्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला ह्या
चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार. तसंच पार्टनरशिप, इंट्रोड्युसिंग टू पार्टनरशिप फायनल अकाउंट पण दिलं आहे. आता हे फायनल अकाउंट म्हणजे काय? जसं की आपण 10वीची परीक्षा दिल्यानंतर 11वीची परीक्षा आपण दिली, किंवा जे आत्ता काही करोना झालं त्याच्यामुळे तुमची परीक्षा रद्द झाली, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट 12वीला आलात, त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आता 12वीला तुम्ही जे एक्झाम देणार आहात ते तुमचं फायनल, म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी घरामध्ये 10वीचं वातावरण असं होते की अरे 10वीला आहे. तसंच आता जे 12वीला तुम्ही आहात, तुमची जी फायनल एक्झाम असणार आहे त्याचप्रमाणे एक प्रकारचे एक अकाउंट असणार आहे. फायनल अकाउंट म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले आपण अकाउंट्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. अकाउंट्स म्हणजे काय? तर अकाउंट्स म्हणजे एक सिम्पली डब्बा आहे. अकाउंट्स म्हणजे एक सिम्पली डब्बा आहे. तुम्हाला त्या डब्यामध्ये फक्त रेकॉर्ड करायचं आहे. एखादा माणूस जेव्हा कामाला जातो तेव्हा तो डब्बा घेऊन जातो. त्या डब्यामध्ये वरण, भात, चपाती आणि भाजी ह्या 4 गोष्टी सेपरेट घेऊन जातो. वरण, भात, चपाती, भाजी, किंवा वरण भाताचा डब्बा किंवा चपाती भाजीचा डब्बा वेगळा. म्हणजे आपण सेपरेट घेऊन जातो, मिक्स करून घेऊन जातो का? तर नाही, आपण सेपरेट घेऊन जातो. अकाउंट्समध्ये पण सेम आहे. अकाउंट्स म्हणजे सिम्पली डब्बा आहे. ह्या डब्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ही लेफ्ट हँड साईड त्याला आपण डेबिट म्हणायचं आहे, राईट हँड साईड त्याला क्रेडिट म्हणायचं आहे. ह्या डेबिट साईडला सगळे तुम्हाला एक्सपेन्सेस किंवा लॉसेस रेकॉर्ड करायचे. एक्सपेन्सेस किंवा लॉसेस डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे कुठल्याही अकाउंटला. मग ते पर्सनलचं अकाउंट राहू द्या, पर्सनल म्हणजे ज्या ठिकाणी नावं आले, इन्स्टिट्यूशन्स आले. नंतर रिअल अकाउंट असू द्या, ज्या गोष्टी आपण बघू शकतो, टच करू शकतो, काउंट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी रिअल अकाउंटमध्ये आल्या. नॉमिनल अकाउंट, ज्या गोष्टी आहेत पण दिसत नाहीत, एक्झाम्पल सॅलरी, वेजेस, इंटरेस्ट, बोनस, फीस, कमिशन, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सेस लॉसेसच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ते भेटू पण शकतात. ते इन्कम पण आहे एखाद्याचं. सॅलरी रिसिव्ड ₹10,000 आपण ट्रान्झॅक्शन कालच बघितलंय. मग अशा झालेले इन्कम किंवा गेनचं जे काही असेल ते सगळं रेकॉर्ड आपल्याला क्रेडिटला करायचे. म्हणजेच काय, तर क्रेडिट साईडला सगळे इन्कम किंवा गेन आणि डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. मग ते कुठल्याही प्रकारचं का अकाउंट असे ना, त्याला म्हणायचं अकाउंट. मग फायनल अकाउंट म्हणजे काय? फायनल अकाउंट म्हणजे जो काही आपण बिझनेस वर्षभरात केलेला आहे, म्हणजे एखादा बिझनेस आपण 1 एप्रिलला स्टार्ट केला. 1 एप्रिलला स्टार्ट केल्यानंतर तो बिझनेस 31 मार्चला एंड होतो. फायनान्शियल इयर आपण त्याला म्हणतो. मग 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत जे काही आपण बिझनेस केलेला आहे त्याचं रेकॉर्ड करणं, त्याचं रेकॉर्ड शो करणं एका पेपरवरती, त्याला आपण फायनल अकाउंट म्हणतो. हे फायनल अकाउंट करताना तुम्हाला एका सिक्वेन्समध्ये जायचं आहे. काय आहे तो सिक्वेन्स? तर सगळ्यात पहिले तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागणार आहे. ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे सिम्पली मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट किंवा आपण त्याला प्रोडक्शन अकाउंट असं म्हणू शकतो. एखादी गोष्ट तयार करण्यासाठी जो काही लागणारा खर्च आहे किंवा एखादी गोष्ट तयार केल्यानंतर ती विकल्यानंतर मिळणारा पैसा म्हणजे बाय सेल्स आपण त्याला म्हणू शकतो. एखादी गोष्ट सेल केल्याशिवाय पैसा भेटणार नाही. एखादा माणूस कोणी असेल का की ज्याला इंटरेस्ट आहे, काय इंटरेस्ट आहे की तो आयुष्यभर पेन तयार करत बसतोय पण तो सेल करत नाही, असं शक्य आहे का? एखादा माणूस प्रोडक्शन कशासाठी करतो? तर सेल करण्यासाठी. सेल कशासाठी करतो? तर पैसे मिळण्यासाठी. पैसे कशासाठी पाहिजे? तर त्याचा प्रॉफिटमध्ये रूपांतर करण्यासाठी. म्हणजे सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे मॅन्युफॅक्चरिंग करणं. मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याला सेल करणं. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये शिकायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट किंवा प्रोडक्शन अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट केल्यानंतर त्याच्यामध्ये मिळणारा प्रॉफिट किंवा जो काही लॉस आहे ते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करावा लागतो. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय? नावातच दिले, प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे एखादा बिझनेस असेल का जो काही बिझनेसमध्ये प्रॉफिट पण होतो आणि लॉस पण होतोय. एखाद्या बिझनेसमध्ये एक तर प्रॉफिट असला पाहिजे किंवा लॉस असला पाहिजे. मला ह्या बिझनेसमधनं एवढा प्रॉफिट झाला आणि त्याच बिझनेसमध्ये मला लॉस झाला असं कोणी स्टेटमेंट देत नाही. रादर एखादा बिझनेस प्रॉफिटमध्ये असतो किंवा तो लॉसमध्ये असतो. मला 8 लाखाचा लॉस झाला आणि 5 लाखाचा प्रॉफिट झाला, ह्याचाच अर्थ मला प्रॉफिट झाला का लॉस झाला आहे? तर मला 8 - 5 म्हणजे 3 लाखाचा मला लॉस झाला आहे. प्रॉफिट जास्त, लॉस कमी
म्हणजे प्रॉफिट, लॉस जास्त प्रॉफिट कमी म्हणजे लॉस. सिंपल आहे. प्रॉफिट जास्त लॉस कमी म्हणजे प्रॉफिट जास्त, लॉस जास्त प्रॉफिट कमी म्हणजे लॉस जास्त. हे सगळं डिसाईड करणारं अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठले एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करणार आहेत, तर रिलेटेड टू ऑफिस, रिलेटेड टू जे काही आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे प्रॉफिट अँड लॉसला. आणि हे सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्यातनं मिळणारा जो काही प्रॉफिट असेल किंवा जो काही लॉस असेल तो आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट म्हणजे काय, तर शीट म्हणजे सिम्पली पेपर. एखादा साधा पेपर आहे, त्या पेपरवरती आपल्याला बॅलन्स दाखवायचा आहे जो काही आपण आपल्या ऑर्गनायझेशनचा किंवा आपल्या पार्टनरशिपचा वर्षभरात. मग 1 एप्रिलला बिझनेस जर चालू झाला असेल तर 31 मार्चपर्यंत, 1 मार्चला जरी बिझनेस स्टार्ट झाला त्या वर्षी तरी 31 मार्चपर्यंत, म्हणजे जवळपास 31 दिवसाचा जो काही कालावधी असणार आहे त्या 31 दिवसामध्ये जे काही त्याचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याचं प्रॉपर रेकॉर्ड करणं, ट्रेडिंग अकाउंट तयार करणं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणं आणि नंतर बॅलन्स शीट तयार करणं. त्यामध्ये मिळणारे त्याची काही लायबिलिटीज म्हणजे त्याच्यावरती असणारं कर्ज, आणि असेट्स म्हणजे त्याची असलेली त्या बिझनेसची असलेली त्या पार्टनरशिपची असलेली मालमत्ता, ह्या दोघांचं रेकॉर्ड करणं, ते एका शीटवरती रिप्रेझेंट करणं म्हणजे बॅलन्स शीट. ह्या गोष्टी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. इंट्रोड्युसिंग टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. सेकंड चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या नावातच तुम्हाला कळून जाईल. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे ह्यांचा काही प्रॉफिटची कन्सर्न नाही आहे, ह्यांना प्रॉफिट झाला काय किंवा नाही झालं काय, म्हणजेच समाजसेवी संस्था, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच संस्था अशा असतात की त्यांना प्रॉफिट नको आहे. एक्झाम्पल आपलं स्टेप्स फाउंडेशन, जे आत्ता करोनामुळे जे काय आपण मदत कार्य करतोय, गरजू लोकांपर्यंत पोहोचतोय, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट व्हावा किंवा त्या उद्देशानं आपण कुठलंही कार्य करत नाहीत. म्हणजेच काय, हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी केलेले कार्य. अनाथाश्रम, ज्या ठिकाणी ज्या मुलांना आईवडील नाही आहेत अशा बऱ्याच ठिकाणी अनाथ पोरं राहतात, वृद्धाश्रमात बरेच वृद्ध राहतात, ह्या सगळ्या संस्थांना प्रॉफिटच पाहिजे असं नाही. मग त्यांच्यासाठी बॅलन्स शीट बनते का नाही, त्यांना ऑडिट करावं लागते का नाही, तर त्यांना पण ऑडिट करावं लागतं. पण तो जे काही चाललेलं असतं त्यांची संस्था सेवेवरती, त्याच्यामध्ये प्रॉफिट हा मोटिव्ह नसतो. दॅट इज कॉल्ड ॲज अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. थर्ड चॅप्टर आहे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आता रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ या तिघांच्या समोर तेच लिहिले. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. मग ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. मग ॲडमिशन म्हणजे काय, 2 पार्टनर आहेत, जसं की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघं पार्टनर आहेत आणि त्याच्यात एक नवीन पार्टनर ॲड होतोय, युवराज सिंग. दोघांचा बिझनेस आहे क्रिकेटचं, काही जे काही बॅट, स्टंप आणि बॉल, ग्लोव्ज जे काही लागतात ते तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघं जण ते सेल करतात. ह्या दोघांच्या बिझनेसमध्ये आता युवराज सिंग ॲड होतोय. पहिले सचिन आणि विराटला 100 रुपये प्रॉफिट व्हायचा. पहिले प्रॉफिटमध्ये त्या दोघांना 100 रुपयेच मिळायचे. आता एक नवीन पार्टनर जर ॲड केला तर 100 आणि 100 रुपये 200 रुपये प्रॉफिट. जे सचिनला 100 रुपये भेटायचे, जे विराटला 100 रुपये भेटायचे, आता प्रॉफिट आहे 200 आणि पार्टनर झाले 3. मग पार्टनर 3 झाल्यानंतर 200 डिवायडेड बाय 3 म्हणजे ह्या दोघांचा प्रॉफिटचा काहीतरी पोर्शन हा युवराजला द्यावं लागणार. मग ते किती द्यावं लागणार, कसं द्यावं लागणार, त्याचं कॅल्क्युलेशन कुठलं, सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय किंवा गेन रेशो म्हणजे काय, किंवा बऱ्याच प्रकारचे कॅल्क्युलेशन आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये बघायचे. त्याच्यानंतर रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे सेम बिझनेसचं आपण इंट्रोडक्शन करू, त्याचंच मी तुम्हाला डिस्कस करतो. सचिन आणि विराट ह्या दोघांचा बिझनेसमध्ये ॲडमिशन कोणाचं झालं, युवराज. या तिघांचा बिझनेस चालू असताना आता ठरलं की बाबा सचिनचं वय झालं की सचिन तेंडुलकरला आता रिटायर व्हायचं आहे. इव्हन आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस 24 एप्रिल. आता त्याचं वय झालं त्याच्यामुळे सचिन तेंडुलकरनं डिसिजन घेतला की त्याला रिटायर व्हायचं आहे. मग आता कोण राहिलं, युवराज आणि विराट. मग हे दोघं जण पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये राहणार आहेत. सचिन तेंडुलकर रिटायर होणार आहे. मग त्याच्यामध्ये त्याला मिळणारा जो काही प्रॉफिट होता तो त्याला किती प्रॉफिट द्यायचा आहे,
जे काही त्यांनी 10 वर्ष 20 वर्ष बिझनेस केला आहे त्याच्यामुळे जे मार्केटमध्ये त्यांचं गुडविल म्हणजे स्टेटस, गुडविल म्हणजे एक ब्रँड जो तयार झालेला आहे त्याच्या सगळ्या कॅल्क्युलेशननुसार जे काही आता रिटायर होणारा सचिन ह्याला आपण किती प्रॉफिट देणार आहोत ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला रिटायरमेंटमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आहे डेथ ऑफ पार्टनरशिप. डेथ ऑफ पार्टनरशिप म्हणजे सचिन, विराट आणि युवराज ह्या तिघांचं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही कारण ते माझे आणि तुमचे पण रादर हे फेवरेट क्रिकेट प्लेअर आहेत. त्याच्यामुळे आपण एक्झाम्पल घेऊ दुसरं. राहुल, केशव आणि कुमार हे 3 पार्टनर आहेत. राहुल, केशव आणि कुमार ह्या तिघांचा बिझनेस गेल्या 25 वर्षापासून आहे. यांचा बिझनेस काय आहे तर हे क्लासेस, कॉलेजमध्ये लागणारे बेंचेस तयार करतात. मग हे बेंचेस तयार करण्याचा बिझनेस जवळपास त्यांचा एक 15 ते 20 वर्षापासून त्यांचा बिझनेस चालू असतानाच केशव नावाचा जो त्यांचा पार्टनर आहे त्याची डेथ झाली. मग जो काही त्यांचा प्रॉफिट होत होता आता तो जो कोणी केशव डेथ झालेला आहे त्याच्या घरच्यांना काहीतरी त्यांना प्रॉफिट द्यायचं आहे. तर ते कसं देणार, किती देणार, त्यासाठी ॲग्रीमेंट किंवा काय जे काही क्लॉजेस कुठल्या गोष्टी आहेत त्या डेथ झालेल्या व्यक्तीच्या म्हणजे केशवच्या घरच्यांना किती पैसे कसे कुठं द्यायचे काय त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला डेथ ऑफ पार्टनरशिपमध्ये शिकायचं आहे. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथचं इंट्रोडक्शन सांगितल्यानंतर मी सगळ्यात पहिले जातो रिकन्स्टिट्यूशनवरती. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे 2 पार्टनर असताना तिसरा पार्टनर ॲडमिट करायचा असेल तर करा रिकन्स्टिट्यूशन. 3 पार्टनर आहेत, एकाचं रिटायरमेंट होते किंवा एकाचं डेथ होते, करा रिकन्स्टिट्यूशन. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पुन्हा एकदा चेंज करणं. पुन्हा एकदा चेंज करणं इन शॉर्ट साध्या आणि सोप्या गोष्टीमध्ये सांगायचं म्हणजे की आत्ता तुम्ही 11वीची परीक्षा झाली असं कन्सिडर करून तुम्ही 12वीचं आपण ऑनलाईन क्लासेस चालू केले. 12वीचं ऑनलाईनचं आपण तुमचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काय, आत्ता समजा एक 6 स्टुडंटची बॅच होती, मी सांगितलं की 6 स्टुडंटची बॅच आपली फुल झाली आहे. मग कोणीतरी मला मेसेज केलं की सर 7 स्टुडंटची बॅच होऊ शकते का, तर मी 6 स्टुडंटच्या बॅचमध्ये एक स्टुडंटला ॲडमिट करतोय म्हणजे रिकन्स्टिट्यूशन मला करावं लागलं. कळतंय. मग 10 स्टुडंटची बॅच झाल्यानंतर माझ्याकडून एखादा चुकीचं ॲडमिशन झालं म्हणजे 10 स्टुडंटची बॅच म्हणतो ना एखादा 11वा स्टुडंट ॲडमिट झाला तर मला त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं आहे, त्याला मला त्या ग्रुपमधनं रिमूव्ह करायचं आहे, ॲपवरनं रिमूव्ह करायचं आहे. म्हणजेच रिटायरमेंट किंवा डेथ म्हणजे जे काही चाललेलं होतं त्याच्यामध्ये एकतर ॲड करणं किंवा डिलीट करणं. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ म्हणजे साधी गोष्ट आहे की एकतर ॲड करायचं आहे नाहीतर डिलीट करायचं आहे. ॲड करायचं आहे तरी रिकन्स्टिट्यूशन म्हणायचं आहे त्याला, नंतर डिलीट करायचं आहे किंवा त्याला मायनस करायचं आहे म्हणजेच रिकन्स्टिट्यूशन. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पुन्हा एकदा केलेला त्यामध्ये चेंज. रिकन्स्टिट्यूशन ऑफमध्ये तुम्हाला 3 चॅप्टर शिकायचे आहेत, ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. त्याच्यानंतर आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, चॅप्टर नंबर 6. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिपमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, एखादी पार्टनरशिप फर्म ही तुम्हाला बंद करायची. बघा बंद करायची म्हणजे काही कारणास्तव बिझनेस म्हणजे पार्टनरशिप फर्म तुम्हाला बंद करायची असेल तर त्याला काही कारण आहेत. एक लॉसमध्ये गेले, दुसरं काही करप्शन, काही घोटाळा वगैरे केला किंवा काहीतरी इलिगल ॲक्टिव्हिटी केली त्याच्यामुळे तो जे काही पार्टनरशिप फर्म होतं ते बंद करावं लागलं. तिसरं 2 पार्टनर होते, 2 पार्टनरमध्ये जमत नाही आहे, प्रॉफिट आणि लॉसवरनं वाद होत आहेत, डिझोल्युशन. तिसरं डेथ ऑफ पार्टनरशिप झाल्यानंतर एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्या 2 उरलेल्या पार्टनरमध्ये जमत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की अरे नाही त्याच्यामुळे बिझनेस होता, आता तोच एक्सपायर झाला आहे, आपण काय करणार, आपल्याकडनं होणार नाही, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ह्या सगळ्या गोष्टी कशात होणार आहेत, आपल्याला कशा शिकायच्या आहेत तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. नेक्स्ट आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे नावातच सांगते बिल्स ऑफ एक्सचेंज. जे काय बिल आहे ते एक्सचेंज करायचं. माझं बिल मी तुम्हाला देतोय, तुमचं बिल तिसऱ्याला देतोय. मला राहुलला पैसे द्यायचे होते पण मी राहुलला पैसे देऊ शकत नाही, मग मी तुषारला आतमध्ये घेतोय, तुषारला सांगतोय की मी त्याचे पैसे देऊ शकत नाही पण तू तुझ्याकडचे त्याला पैसे दे जेणेकरून मी तुला नंतर पैसे देईल. म्हणजे माझं आणि राहुलचं ट्रान्झॅक्शन आता बंद झालं, आता माझं आणि तुषारचं ट्रान्झॅक्शन चालू झालं. हे जे काही बिल घेणं आणि बिल देणं आहे ते आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे कंपनी अकाउंट्समध्ये इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्सचं सध्या जे आपलं करोनामुळे जे लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे आता चायना हा जो देश आहे तो सध्या फायदा घेतोय की सगळं मार्केट थंड आहे, सगळं मार्केट डाऊन झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या कंपनीचे शेअर्सचे रेट कमी झालेले आहेत त्या शेअर्सचे रेट चायना
परचेस करते, कारण त्याचा रेट कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो चायना नावाचा देश आहे तो परिस्थितीचा फायदा घेतोय. हे कशामुळे, तर शेअर्सचा प्राइस कमी आहे तोपर्यंत जास्त शेअर्स परचेस करून ठेवा. मार्केट पुन्हा उद्या मूव्ह झाल्यानंतर, अप झाल्यानंतर पुन्हा ते शेअर्स सेल करायला काढा. हे शेअर्स परचेस करणं म्हणजे काय, शेअर्स सेल करणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी, शेअर्स परचेस करणं म्हणजे काय किंवा शेअर्स सेल करणं म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स मध्ये बघायचं. त्यानंतर आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तर काही रेशो दिलेले आहेत. रेशो म्हणजे कंपॅरिझन. आपण पहिल्या बेसिक लेक्चरमध्ये बघितलं की दोन गोष्टींमध्ये कंपेअर करायचं आहे. म्हणजे A:B, राहुल टू केशव, विद्या टू कोमल, टू, ह्या दोन शब्दांचा अर्थच असा आहे की ह्या दोन गोष्टींमध्ये कंपेअर करायचं आहे. सचिन हा चांगला क्रिकेट खेळतो ह्याचा अर्थ असा नाही की सचिन हा चांगला फुटबॉल खेळतो. मग सचिन आणि एखादा फुटबॉल प्लेअर ह्या दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करतो असं आपण करू शकत नाही. रेशो करण्यासाठी त्या दोन गोष्टी सेम असल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपल्याला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. कम्प्युटर इन अकाउंटिंग हा थेरॉटिकल चॅप्टर आहे. MS ऑफिस म्हणजे काय, MS वर्ड म्हणजे काय, MS एक्सेल म्हणजे काय, किंवा टॅलीचं थोडंफार इंट्रोडक्शन, कम्प्युटरचे फंडामेंटल्स किंवा हे जे काही बेसिक आहे, बेसिक कम्प्युटर म्हणजे जसं की तुम्हाला 10वी नंतर रादर तुम्ही MSCIT हा कोर्स केला असेल त्याची काही थेरी, हा पार्ट जो काही आहे तो तुम्हाला कम्प्युटर इन अकाउंटिंग ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणजे हे जे टोटल 10 चॅप्टर्स आहेत, हे 10 चॅप्टर्सचा अभ्यास करत असताना पहिले बेसिक लक्षात घ्या, सगळ्यांनी टेबल्स पाठ असले पाहिजेत. कॅल्क्युलेशन पार्ट हा व्यवस्थित असला पाहिजे तर आणि तरच अकाउंट्स व्यवस्थित जमणार आहे. 1 ते 30 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो ते आता जे काही लॉकडाऊन आहे त्या परिस्थितीचा फायदा घ्या. लॉकडाऊन वाढत चाललंय, याचा अर्थ असा नाही की आपल्याला अजून आराम करायला वेळ भेटतोय. आता आपला जो सिलेबस मूव्ह होणार आहे त्याच्या दृष्टीनं 1 ते 30 पर्यंत प्रत्येकाचे टेबल्स म्हणजे पाढेपाठ असले पाहिजेत. 1 ते 30 पर्यंत सगळ्यांचे स्क्वेअर्स म्हणजे वर्ग हे किमान 1 ते 30 पर्यंत पाठ असले पाहिजेत. पाठ असले पाहिजेत इन द सेन्स ते असे पाठ असले पाहिजेत की कधीही विचारलं तर लगेच उत्तर आले पाहिजे. 17चा वर्ग 289, 19चा वर्ग 361, 28चा वर्ग 784. म्हणजे जी स्पीड आहे तुमचं कॅल्क्युलेशनची ती जर चांगली असेल तर तुमचं अकाउंट्स परफेक्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. कारण मी पहिले एकदा सांगितलं, आता पुन्हा एकदा सांगतो, अकाउंट्स म्हणजे सिम्पली डब्बा आहे. वरण भात चपाती भाजी तुम्हाला फक्त सेपरेट करायचं आहे. त्याला उचलायचं आहे, त्याला विचारायचं आहे भाऊ तू एक्सपेंडिचर आहे का इन्कम आहे. एक्सपेंडिचर असेल तर डेबिटला रेकॉर्ड करायचं आहे, इन्कम असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. कुठल्या प्रकारचा लॉस झाला आहे तर ते कुठं रेकॉर्ड करायचं आहे, डेबिटला रेकॉर्ड करायचं. कुठल्या प्रकारचं गेन असेल तर ते कुठं रेकॉर्ड करायचं आहे, क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. हे एवढं सोपं आणि सिम्पल अकाउंट्स आहे. आपल्या क्लासचं जे बोधवाक्य आहे ते हेच सांगतं आपल्याला, वी डू नॉट टीच मेकॅनिकली, वी टीच लॉजिकली. लॉजिकली लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचं रूल, आपण गोल्डन रूल्स बघितले ते पाठ करू नका, ते मेमराईज करा. कसं मेमराईज करणार, तर पर्सनल अकाउंटच्या रूलमध्ये आपण एल कट केलं राहिलं पर्सन म्हणजे पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचं ती डायग्राम लक्षात आली पाहिजे. डब्बा, एक बॉन्ड आतमध्ये येतोय, एक बॉन्ड खाली जातोय, आतमध्ये येणारा बांडला डेबिट, बाहेर जाणारा बांडला क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट ज्या गोष्टी आहेत पण बघू शकत नाहीत, टच करू शकत नाहीत पण असतात, म्हणजेच सॅलरीज, वेजेस, इंटरेस्ट, बोनस आहेत पण दिसत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सेस अँड लॉसेस रिलेटेड किंवा इन्कम अँड गेन रिलेटेड जी काही आहेत ते नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे. कळत आहे. त्याच्यामुळे 1 ते 30 पर्यंत पाढेपाठ पाहिजेत, वर्ग म्हणजे स्क्वेअर्स पाठ पाहिजेत. त्यानंतर जे मी आता ट्रान्झॅक्शन सांगितले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. लेक्चर चालू होण्याच्या पहिले मी जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही हे दिले आहेत प्रॉब्लेम ट्रान्झॅक्शन, त्याची जनरल एंट्री तुम्हाला पास करायची आहे. प्लस तुमच्या ॲपवरती, तुमच्या ग्रुपवरती असाइनमेंट दिलेले आहेत, त्या असाइनमेंट सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉपर सगळ्यांनी नोटबुक लिहा, नोटबुक प्रॉपर एक तयार करा, त्याच्यावरती डेट टाका. आजचं लेक्चरमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटले, ते जे काही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेत, मी जेव्हा इथं सांगतोय तेव्हा तुम्ही ते लिहून घेताय असं ते डेट टाकून आपल्या ग्रुपवरती आणि आपल्या ॲपवरती शेअर करा. अजूनही काही बरेचसे विद्यार्थी ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेले नाहीत अशापर्यंत आपलं लेक्चर, आपल्या क्लासची जे काही आपले व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ॲपची लिंक आहे, ही पाठवा, जेणेकरून
जर समजा आपल्या ह्याच्यात ॲड होत नसतील तर त्यांना यूट्यूबची लिंक बघू द्या, ते त्यांना तिथं पाठवा. कमीत कमी ते यूट्यूबवरती तर व्हिडिओ बघतील. त्याच्यामुळे मी जे सांगतोय त्याचा व्यवस्थित विचार करा. घरी राहा, सावधान राहा आणि स्वतःची काळजी घ्या.